समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद ग्रंथराज दासबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। या दासबोध ग्रंथातील वेगवेगळ्या विषयांचं चिंतन करत असताना आपण यापूर्वी श्रोतेजन स्तवन असा समर्थांच्या चिंतनाचा भाग पाहिला। या श्रोत्यामध्ये समर्थांनी सर्वांना अंतर्भूत केलेलं हे आपण पाहिलं, कारण संस्कारक्षम जीवन असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि संस्कार ही आपल्या जीवनभराची शिदोरी असते। जीवनातल्या कोणत्याही टप्प्यावरती कोणत्याही आपण कुठेही जाऊन पोहोचलो तरी सुद्धा या जीवनाचा प्रारंभ हा संस्कारातून होत असतो आणि जीवनाचा अंतही संस्कारातूनच घडत असतो। त्याच्यावरती जसं म्हणतात ना की लहान मुलांच्या वरती अगदी त्याला जन्माला येण्यापूर्वी सुद्धा त्याच्यावरती गर्भसंस्कार सांगितलेले आहेत। त्या गर्भावरती संस्कार सांगितलेले आहेत आमच्या संस्कृतीमध्ये आणि गर्भावरती संस्कार करून शेवटी त्याच्यावरती त्याचं जीवन परिपूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती शेवटी अंत्यसंस्कारही सांगितलेले आहेत। याचा अर्थ असा आहे की माणूस हा संस्कारातूनच जन्माला येतो आणि संस्कारातच त्या ठिकाणी विश्रांती घेत असतो, संस्कारातच तो पूर्णत्वाला जात असतो। म्हणून हे संस्कार महत्त्वाचे आहेत। आपण लहान मुलांसाठी या सुट्टीच्या कालावधीमध्ये मुलांनी काय ऐकावं, मुलांनी काय पाहावं, मुलांनी अभ्यास कसा करावा, मुलांची मेधाशक्ती त्याला म्हणतात संस्कृतमध्ये, ती मेधाशक्ती कशी वाढेल, मेधाशक्ती याचा अर्थ ती स्मरणशक्ती कशी वाढेल, ती आठवण कशी आपली सतत जागृत राहील। आपण नाही तर परीक्षेच्या वेळेला मुलं अभ्यास करतात आणि मग अभ्यास करतात इतकं रात्रंदिवस जागून अभ्यास करतात, पण आधीपासून जर नियमित अभ्यासाचा क्रम ठेवला तर परीक्षेच्या वेळेला ताण पडत नाही। परीक्षेच्या वेळेला आपल्याला काही जास्त त्याचा त्रास घ्यावा लागत नाही। पण हे आधीपासून संस्कार होण्यासाठी किंवा हे अभ्यासाचं वळण लागण्यासाठी किंवा अभ्यासाची सवय लागण्यासाठी आपल्याला अशा संस्काराची गरज आहे। म्हणून समर्थांचे हे विचार आपण या संस्काराच्या माध्यमातून आपल्यामध्ये कशा प्रकारानं आपल्याला ते आचरणात आणता येतील, कशा प्रकारानं ते आपल्याला करता येतील, शिकता येतील आणि तेच संस्कार पुढे एक चांगला अशा प्रकारचा कुलदीपक ज्याच्यातून निर्माण होतो, कुलदीपक तयार होतो, असं संस्काराचं महत्त्व आहे। संस्कार हा एखाद्या त्या ज्योतीप्रमाणे असतो। पहा, दिव्याची जशी ज्योत असते ना, त्या ज्योतीची जशी काळजी घ्यावी लागते तशी मुलांच्यावरती संस्कारासाठी काळजी घ्यावी लागते। समर्थांनी इथे जे संस्कार आपल्यावरती केलेले आहेत ते संस्कार खूप मोलाचे आहेत। आजचा हा चिंतनाचा विषय असा आहे की कवेश्वर स्तवन हे समर्थांचं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रसाळ अशा प्रकारचं वर्णन आहे। कवी हा काय असतो, समर्थांचं वर्णन करणारा श्लोक आपण सुरुवातीला घेतला की समर्थ कसे होते तर कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। हे वामन पंडितांनी समर्थांचं केलेलं वर्णन आहे की वाल्मिकी सारखा कवी झाला नाही। वाल्मिकीने जे रामायणाची रचना केली, ज्या रामायणातून प्रत्यक्ष राम प्रगट झाले आणि रामानी आपला संपूर्ण शौर्य आणि वीर्याचा प्रताप या रामायणाच्या माध्यमातून आपल्या समोर उभा केला। म्हणून या कवेश्वर स्तवनाच्या चिंतनामध्ये आपण आज कवेश्वर स्तवन या समासाची आपण प्रस्तावना पाहत आहोत। कवी हा शब्दसृष्टीचा ईश्वर त्यांना मानलेला आहे। पहा,
शब्द ज्याच्यातून निर्माण होतात, शब्द जिथून उगम पावतात, आपण पाहिलं की आपली परावाणी असते, प्रत्येकाजवळ आहे, पण माहिती नाहीये. संस्काराशिवाय माहिती कशी होईल? आपल्या प्रत्येक माणूस आहे, त्या माणसाजवळ परावाणी आहे. परावाणीचं अस्तित्व हे आपल्या बेंबीपाशी असतं आणि तिथून ते विचार निर्माण होतात. प्रत्येक आपल्या मनामध्ये निर्माण होणारा विचार हा परावाणीतूनच जन्माला येत असतो. पहा, मग कोणताही विचार असेल, कोणतंही कार्य असेल, कोणताही करण्याचा संकल्प हा मनामध्ये जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो परावाणीतून निर्माण होतो. म्हणून समर्थांना जे इथे कवी ज्याचं वर्णन करायचं आहे, हे कवी सुद्धा जे शब्दसृष्टीचे ईश्वर त्यांना मानलेलं आहे, शब्दसृष्टीवरची प्रत्यक्ष देवता या कवींच्या रूपानं आपल्यासमोर उभी असते. कवी काव्य कोणतं तरी असं ओढून ताणून काव्य करत नाहीत. खरा कवी जो असतो, जो समर्थांना अभिप्रेत असणारा कवी आहे, तो कवी हा शब्द आणि सृष्टी याचं प्रत्यक्ष ते देवतेचं रूप समर्थांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. म्हणून कवी ज्या ठिकाणी जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलेलं आहे. रवी म्हणजे सूर्य. सूर्य सुद्धा एखाद्या वेळेला काही ठिकाणी पोहोचू शकला नाही, तर कवीची प्रतिभा आणि कवीचं सामर्थ्य असं असतं की कवी आपल्या प्रासादिक काव्याच्या माध्यमातून या सूर्यप्रकाशाच्या किरणासारखे विचार हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजवत असतात, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भरवून ठेवत असतात आणि प्रत्येकावरती ती संस्काराची शिदोरी या विचारांच्या माध्यमातून ते प्रेरित करत असतात. असे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांना मानलेलं आहे, अशा कवी आणि त्या कवीश्वर स्तवनाची प्रस्तावना आज आपण या ठिकाणी इथे पाहिलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.